नमस्कार मित्रांनो, आजची बातमी महाराष्ट्रातील करोडो महिलांसाठी खूप मोठी आणि धक्कादायक आहे। कारण ज्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये येत होते, त्याच योजनेबाबत आता एक मोठा अपडेट समोर आला आहे। सरकारने अचानक मोठी पडताळणी सुरू केली आहे आणि धक्कादायक म्हणजे लाखो महिलांचे हप्ते थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत, काहींचे अर्ज अपात्र दाखवत आहेत, तर काही महिलांना ई-केवायसी मुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आणि सर्वात मोठा प्रश्न, जून महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात, सरकारने नवीन नियम काय आणले आणि तुमचे नाव यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे जी कदाचित तुमचे 1500 रुपये वाचवू शकते। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले। योजनेचा उद्देश होता महिलांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या छोट्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि महिलांना आर्थिक आधार मिळावा। सुरुवातीला महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले, गावागावात रांगा लागल्या, ऑनलाईन फॉर्म भरले गेले आणि लाखो महिलांच्या खात्यात पैसेही आले। पण आता सरकारने अचानक मोठी पडताळणी सुरू केली आहे। माहितीनुसार अनेक महिलांचे अर्ज तपासले जात आहेत, विशेषतः ज्यांचे ई-केवायसी पूर्ण नाही, ज्यांच्या कागदपत्रांमध्ये चुका आहेत किंवा ज्या महिलांनी चुकीची माहिती भरली आहे, अशा महिलांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात। आणि याच कारणामुळे सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, 80 लाख महिला अपात्र, 1500 रुपये बंद होणार, सरकारने मोठा निर्णय घेतला। मित्रांनो, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारकडे अनेक बनावट अर्ज आढळले आहेत। काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज भरल्याचा आरोप आहे, तर काही महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याचे समोर आले। यामुळे प्रशासनाने ई-केवायसी सक्तीचे केले आहे आणि इथेच अनेक महिलांची अडचण सुरू झाली, कारण अजूनही अनेक महिलांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही। काही महिलांचे मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही, तर काही महिलांना OTPच मिळत नाही। यामुळे महिलांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। आता प्रश्न असा आहे, जर ई-केवायसी झाले नाही तर जूनचा हप्ता मिळणार का? मित्रांनो, याबाबत अजून सरकारकडून अंतिम घोषणा आलेली नसली तरी प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की सर्व लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावे, नाहीतर पुढील हप्ते अडकू शकतात। एका महिलेने सांगितले, आम्हाला हे 1500 रुपये खूप उपयोगी पडतात, घर खर्चासाठी मदत होते, पण आता पैसे येतील की नाही याची भीती वाटते। तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की सरकारने आधी जाहिरात करून योजना सुरू केली, पण आता महिलांनाच त्रास दिला जात आहे। यावर सत्ताधारी पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे। त्यांचे म्हणणे आहे की फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा म्हणून पडताळणी केली जात आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचे नाव यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे? सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP व्हेरीफाय करा आणि बेनिफिशियरी स्टेटस तपासा। जर तिथे पेंडिंग किंवा केवायसी रिक्वायर्ड असे दिसत असेल तर ताबडतोब जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करा, कारण उशीर केल्यास पुढील हप्ता अडकू शकतो। मित्रांनो, सध्या YouTube, Facebook आणि WhatsApp वर अनेक अफवा देखील पसरत आहेत। काही जण म्हणतायत योजना बंद झाली, तर काही जण म्हणतायत जूनचा हप्ता येणारच नाही। पण सध्या तरी योजना बंद झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त सरकारी अपडेट्सवरच विश्वास ठेवा। आणि हो, जर तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल तर आजच करून घ्या, कारण पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। आणि आता सर्वात मोठा अपडेट, माहितीनुसार सरकार लवकरच नवीन पात्र यादी जाहीर करू शकते, ज्यामध्ये अनेक महिलांची नावे कमी होण्याची शक्यता आहे। म्हणून प्रत्येक महिलेने स्वतःचा स्टेटस तपासणे खूप गरजेचे आहे, नाहीतर अचानक हप्ता बंद होऊ शकतो। मित्रांनो, तुमच्या मते सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? तुमच्या खात्यात जूनचा हप्ता आला का नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा। मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।